झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याच्या मागणीवरून शिवसेनेनं आता एक पाऊल मागे घेतलंय। शिवाजी पार्क नव्हे तर पार्कातल्या स्मृतीस्थळाला शिवतीर्थ नाव द्या अशी मागणी असल्याचं सांगत स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी घुमजाव केलाय। तसंच शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावरून शिवसेनेतही दोन मतप्रवाह असून कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याबाबत आता उत्सुकता आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं आणि शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ असं करावं या शिवसेनेच्या मागण्या वादग्रस्त ठरल्या। स्मारकाबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या शिवसेनेनं शिवाजी पार्कच्या नामांतराच्या प्रस्तावाची सूचना महापालिकेत तयार केली, पण काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अशा नामांतराला तीव्र विरोध केला, तर मित्रपक्ष भाजपनं अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही। त्यामुळे बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करण्याची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेच्या महापालिकेतल्या नेत्यांनी आता घुमजाव केलाय। प्रस्ताव तयार करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शिवाजी पार्कच्या नामांतराचा प्रस्तावच नव्हता, तर शिवसेना प्रमुखांवर अंत्यसंस्कार झालेल्या स्मृतीस्थळाला शिवतीर्थ नाव द्या असा प्रस्ताव आहे असं सांगत नवी भूमिका मांडली। राहुल शेवाळे यांनी असा खुलासा केला असला तरी त्यांच्या मूळ प्रस्तावाच्या सूचनेत मात्र शिवाजी पार्क मैदानाला शिवतीर्थ नाव द्यावं असं स्पष्टपणे नमूद केलंय। काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधानंतर भाजपनं ही भूमिका जाहीर न केल्यानं शिवसेनेची कोंडी झाली होती। त्यातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत शिवाजी पार्क आणि स्मारकाच्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करून शिवसेना नेत्यांनी आणखी वाद निर्माण करू नयेत अशी सूचना केल्याचं समजतंय। त्यामुळे सामोपचारानं तोडगा काढण्याचा शिवसेना नेतृत्वाचाही प्रयत्न आहे। शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावरून शिवसेनेतही दोन मतप्रवाह आहेत त्या ठिकाणी बांधलेला चौथरा कायम राहावा असं शिवसेनेतल्या एका गटाला वाटतंय, तर चौथऱ्याऐवजी काही अंतरावर पार्कच्या एका बाजूला छोटं उद्यान उभारून त्याला शिवतीर्थ नाव द्यावं असं दुसऱ्या गटाचं मत आहे, जेणेकरून हेरिटेज आणि सीआरझेड कायद्याच्या जाचक अटींचंही उल्लंघन होणार नाही याची चाचपणीही या निमित्तानं केली जातेय। एकीकडे मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असताना वाद आणखी वाढू नये यासाठी आता शिवसेना नेतृत्वाकडून पक्षाच्या नेत्यांना याबाबत बोलण्यास मनाई करण्यात आली आहे। या प्रकरणात आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वतःच निर्णायक भूमिका मांडतील असं शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे। उद्धव ठाकरे यांनी स्मारकाबाबत शिवसैनिकच निर्णय घेतील असं म्हटलं असलं तरी उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।